आणि सध्या राज्यामध्ये निर्माण झालेल्या कथित गॅस टंचाईमध्ये राज्य सरकारकडून एक मोठा दिलासा मिळालाय। शाळा आश्रमशाळांना पोषण आहारासाठी गॅस पुरवठा बंद होणार नाही। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। शाळा आश्रमशाळांना कुठेही गॅस कमी पडणार नाही असं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी नेमकं काय सांगितलंय आणि शाळा आणि पोषण शाळांना गॅस वितरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे, काय नियोजन आहे राज्य सरकारचं? ज्या प्रकारे आपण बघितलं शाळांमध्ये मध्यान्ह भोजन मिड डे मील साठी आपण बघतो की पदार्थ शिजवले जातात, पदार्थ तयार केले जातात। त्याशिवाय आपण बघितलं आश्रम शाळांमध्ये सुद्धा 3 टाइमचं खरं तर म्हणजे अगदी सकाळचं जेवण, दुपारी आणि संध्याकाळी असे 3 टाइम जेवण केलं जातं। आणि यासाठी जो गॅस लागतो, अनेक ठिकाणी गॅसची कमतरता असल्यामुळे, तुटवडा असल्यामुळे त्या ठिकाणी नेमकं मग गॅसचा साठा कसा मिळेल किंवा गॅस पुरवठा कसा होईल असा प्रश्न त्या संस्थांना, शाळांच्या संस्थांना, त्यासोबत आश्रमशाळांच्या संस्थांना होता। आणि त्यावर आपण जर माहिती मंत्र्यांकडून घेतली, मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की कुठेही म्हणजे सद्यस्थितीत सुद्धा पुरवठा कुठेही कमी नाही आहे, खास करून शाळा आणि आश्रमशाळांचा विचार केला तर। आणि त्यांचं जर म्हणणं आहे की जिथे पुरवठा कमी पडत असेल तिथे तातडीनं या गॅसचा पुरवठा केला जाईल, जेणेकरून कुठेही विद्यार्थ्यांना, त्यासोबत आश्रमशाळा चालवणाऱ्यांना कुठेही त्रास सहन करावा लागणार नाही। आणि त्यामुळे ज्या प्रकारे आपण बघतो नाशिक असेल किंवा मग इतर जिल्हे आहेत जिथे आश्रमशाळा आहेत किंवा जिथे शाळा आहे, जिथे पोषण आहाराचा प्रश्न निर्माण होतो की पोषण आहार कसा द्यायचा, कारण ज्या प्रकारे गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी गॅस प्राधान्यानं दिला जाईल अशा प्रकारच्या सूचना या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडून दिल्या जातील। निश्चित वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।